श्री नवनाथ कथासार अध्याय 3 गोमायावरील विभूतीत हरिनारायणांचा संचार. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथांच्या कृपाशीर्वादाने त्या दिव्य विभूतीच्या प्राप्तीने सरस्वतीला एक श्रेष्ठ महान पुत्राची माता होण्याचा बहुमान मिळाला असता, परंतु तिला दुर्बुद्धीमुळे ते भाग्य मिळाले नाही. तिने ती विभूती उकिरड्यावर शेणात टाकून दिली. त्या विभूतीमध्ये मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी मंत्राचे अद्भुत तेज होते, म्हणून शेणाच्या ढिगाऱ्यावर ते पडतात त्यात हरिनारायणांच्या रूपाने तत्काळ संचार केला. परंतु सरस्वतीला तिच्या दुर्दैवामुळे हे कळले नाही. मच्छिंद्रनाथ जगन्नाथपुरी वगैरे पूर्वेकडील यात्रा संपून रामेश्वरला गेले. तेथे समुद्र स्नान करून परतत असताना त्यांना एक वानर दिसला. बाहेर मुसळधार पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे संरक्षण व्हावे म्हणून तो वानर कपारीत दगड रचून निवारा करण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून मच्छिंद्रनाथांना हसू आले आणि ते म्हणाले, अरे वानरा, तुझ्या शहाणपणाची वाहवा करावी तेवढी थोडीच. बाहेर पाऊस पडत असताना घर बांधण्याची तुझी प्रयत्न करण्याची वृत्ती म्हणजे आग लागल्यावर विहीर खणण्यासारखी आहे. तो वानर म्हणजे हनुमान होता. त्यांनी लहान रूप घेतले असल्यामुळे मच्छिंद्रनाथांनी त्यांना ओळखले नाही. मारुतीराय त्यावर म्हणाले की तू म्हणतो ते खरे आहे, पण एवढ्या शहाणपणाने बोलणारा तू आहे तरी कोण? त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी एक जती आहे, मला मच्छिंद्रनाथ म्हणतात. हे ऐकून मारुतीराय म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे हनुमंत एकटाच खरा जती आहे. दुसऱ्या कोणाचे जती म्हणून मी नाव ऐकले नाही. तुला कोणत्या अर्थाने लोक जती म्हणतात? यावर वानररूपातले मारुती म्हणाले की पूर्वी मी मारुतींच्या सहवासात राहत होतो. त्यांचे सामर्थ्य मला माहीत आहे. त्यांच्या सहवासामुळे त्यांच्या सामर्थ्याचा 1000वा हिस्सा मला प्राप्त झाला आहे. तू तुझे कौशल्य दाखव, मीही माझी शक्ती दाखवतो. मच्छिंद्रनाथांनी त्यांचे आव्हान स्वीकारले. सर्वप्रथम तुझे सामर्थ्य दाखव. मच्छिंद्रनाथांनी असे म्हटल्यावर मारुती लगेच पर्वताच्या पलीकडे गेले. त्यांनी विशाल रूप धारण केले. एक प्रचंड पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. ते पाहून मच्छिंद्रनाथांनी ओळखले की हा सामान्य वानर नसून मारुतीरायच आहे. अलख निरंजन जय दत्तगुरु असा घोष करत भस्माची चिमुटी पर्वताच्या दिशेने फेकत स्थिर हो असा पर्वताला आदेश दिला. त्या क्षणी सर्व पर्वत जागेच्या जागी हवेत तरंगत राहिले. वातप्रेरक शक्तीचा तो प्रभाव पाहून मारुतीराय अधिकच चिडले. त्यांनी अजून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांच्या दिशेने फेकला. नाथांनी तत्परतेने समुद्राचे पाणी हातात घेऊन वाताकर्षणाचा मंत्र म्हणून मारुतीच्या दिशेने फेकले. त्यांचे दोन्ही हात पर्वतासह एकदम स्थिर अवस्थेत मच्छिंद्रनाथांनी जखडून टाकले. त्यांना अजिबात हालचाल करता येईना. पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून वायुदेव नाथांना शरण गेले. मारुतीरायांना क्षमा करून त्यांची मुक्तता करावी असे म्हणून त्यांनी मच्छिंद्रनाथांना विनंती केली. मच्छिंद्रनाथांना ही दया आली. त्यामुळे त्यांनी मच्छिंद्रनाथांनी उदक हातावर घेऊन ते अभिमंत्रित करून मारुतीरायांवर टाकले. त्यामुळे पर्वत पूर्वीच्या जागेवर गेले. वातप्रेरक अस्त्राच्या साह्याने मारुतींना देहस्थितीवर आणले. वायू देव मारुती जवळ गेले आणि म्हणाले, पुत्रा, या सिद्ध योग्याने तुला निर्बल करून टाकले. याचे कारण त्याच्याजवळ गुरुभक्तीचे मोक्षस्त्र आहे. भक्ती सामर्थ्याने या सकल दैवते अनुकूल करून घेतली आहेत. चल आपण त्यांच्याशी सख्य करू. हे ऐकून मारुतीरायांना आनंद वाटला. दोघे पिता पुत्र मच्छिंद्रनाथांसमोर आले. मच्छिंद्रनाथांनी दोघांना नमस्कार केला. त्या दोघांचे सामर्थ्य मच्छिंद्रनाथांना माहीत होते, म्हणून ते म्हणाले, मला तुम्हा दोघांचे सहकार्य सदा सर्व काळ हवे आहे. दोघांनी आनंदाने ते मान्य केले आणि त्यांना मनपूर्वक आशीर्वाद दिला. मच्छिंद्रनाथांनी मारुतीरायांना विचारले, हे कपिश्रेष्ठ, मार्तंड पर्वतावर तुमची माझी भेट झाली. त्यावेळी मला सर्वस्वी अनुकूल आपण झालात. शाबरी कवित्वास वर दिला, सहाय्य केले. असे असतानाही पुन्हा इथे माझ्याशी भांडण करण्यास प्रवृत्त का झाला? यावर मारुतीराय हसले आणि म्हणाले, तू समुद्रावर स्नान करत होता तेव्हाच मी तुला ओळखले. तुझ्याजवळील सामर्थ्य मला ठाऊक आहे. या पुढील काळात तुझ्यापुढे अनेक संकटे येणार आहेत. त्यात तू धीर हिंमत कितपत धरशील याचा मला अंदाज घ्यायचा होता. परंतु आता माझी काळजी मिटली. नागअश्वत्थाच्या खाली देवांनी तुला जे वरदान दिले होते त्या वरदानाचे सामर्थ्य कमी तर झाले नाही ना, अशी मला शंका होती. त्याचे आता निरसन झाले. मारुतीरायांच्या बोलण्यामुळे मच्छिंद्रनाथांनाही आनंद झाला. मारुतीराय पुढे म्हणाले, नाथा, आज तुझी माझी पुन्हा भेट झाली. ही माझ्या दृष्टीने अत्यंत शुभ गोष्ट आहे. यामुळे माझ्या मनावरचे ओझे उतरवण्यासाठी एक महत्त्वाचे काम मी तुला सांगणार आहे. कारण ते करण्यास तू एकटाच समर्थ आहेस. तेव्हा नाही म्हणू नकोस. मच्छिंद्रनाथांनीही आनंदाने होकार दिला. मारुतींच्या कारण लक्षात आले होते की मारुतींच्या बोलण्यात चिंतेचा सूर आहे. याचे कारण विचारताच मारुतीराय म्हणाले, हे परममित्र ऐक. पूर्वी रामावताराच्या कालावधीत रावणवध झाल्यावर सर्व राक्षसांचा संहार झाला. त्यावेळेस सीतामाई मी आणि रामप्रभू विमानात बसून अयोध्येला गेलो.
सीताबाई माझ्यावर अतिशय प्रसन्न होत्या. त्यांच्या मनात माझ्याविषयी वात्सल्यभाव निर्माण झाला. तेव्हा मी रामाचा एकनिष्ठ दास आहे, त्यासाठी आपल्या हातून त्यांचे होईल तेवढे कल्याण करावे, मला पुत्रपत्नी यांचे सुख मिळावे. पण मी ब्रह्मचारी असल्याने आपले म्हणणे ऐकेल की नाही याबद्दल त्यांना थोडी शंका होती. म्हणून त्यांनी मला जवळ बोलावले. प्रेमभराने माझ्या मुखावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, बाळा, तुझा पराक्रम, तुझी रामभक्ती खरोखर महान आहे. तू रामभक्त म्हणून कीर्तिमान होशील. परंतु माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे. तसे मला वचन दे, ते तू पूर्ण करशील. तसे वचन दिले तरच मी तुला इच्छा सांगणार आहे. सीतामाईच्या लागवी बोलण्याने मला आनंद झाला, परंतु त्यांचा हेतू माहीत नसल्यामुळे मी त्यांना वचनभंग न करण्याची स्वाही दिली. यावर त्या म्हणाल्या, तुझा विवाह करावा, तू गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे. काय उत्तर द्यावे हे मला कळेना. काही सुचेनासे झाले. मी रामप्रभूंकडे गेलो. त्यांना सर्व हकीकत सांगितली. माझे सांत्वन करत ते म्हणाले, हनुमंता, मी असताना तू काळजी करू नकोस. प्रत्येकाला प्रत्येक जन्मात आपल्याला दिलेले कार्य करावेच लागते. मी 99वा राम आहे, तू 99वा मारुती आहे. त्यामुळे रावणही 99वा होता. तो मरण पावल्यामुळे त्याचा राज्यकारभार संपला. तेथील सर्व राक्षसांना मारण्यात माझ्याप्रमाणे तुझाही हातभार लागला आहे. आता रावणाच्या राज्यात एकही पुरुष जिवंत नसल्यामुळे त्यांनीही आता काय करावे? स्त्रियांनी पुरुषप्राप्तीसाठी कुठे जावे? त्यामुळे तू त्या राज्यात परत जा आणि त्यांच्याशी विवाह कर. प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन कार्य करावेच लागते. मला तुला एवढेच नव्हे तर रावणालाही जन्माला यावे लागते. प्रत्येक वेळी रावण वधानंतर तुला श्रीराज्यात जावे लागते. आत्तापर्यंत 98 वेळा असे झाले आहे. ही 99वी वेळ आहे. दुष्टीचक्राच्या नियमाप्रमाणे आता हा योग आला आहे. गृहस्थाश्रमाचे भय न धरता जानकीला दिलेले वचन तू पाळ आणि श्रीराज्यात जा. यावर हात जोडून मी त्यांना म्हणालो, आपल्या सत्यवचनाबद्दल माझ्या मनात जराही संदेह नाही. पण मी बालब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी व्रतपालन करण्याचा मी दृढ संकल्प केला आहे. असे असताना मी राज्यात गेलो तरी स्त्रियांना माझा काय उपयोग होणार? गर्भावस्थेतच 68 कोपिन धारण केले आहे. हे माझ्या बाबतीतील सत्य आपण जाणता. माझी अडचण ऐकून श्रीरामप्रभू म्हणाले, मारुती, तुझी शक्ती उर्ध्व आहे. तू नुसता बुभुकार केला तरी त्या स्त्रियांना कामतृप्ती होऊन गर्भ राहील, कल्याण प्राप्ती होईल. तसे झाल्यामुळे तुला स्त्रीसंगाचे पाप लागणार नाही. तुझे ब्रह्मचर्यही ढळणार नाही. तू निसंकोचपणे शैल्यदेशी जा. श्रीरामाच्या विराहाची कल्पना मनात सहन होत नव्हती, परंतु श्रीराम व सीतामाईच्या आग्रहामुळे त्यांना दिलेले वचन पाळण्यासाठी मी शैल्य देशात जाणे भाग पडले. प्रभूची आज्ञा घेऊन मी तेथे गेलो. राज्यात एकही पुरुष नव्हता. सर्वत्र स्त्रियांचा संचार होता. पुरुष कसा असतो हे त्यांना माहीत नव्हते. त्यांची राणी मैनाकिनी तेथे राज्य करत होती. माझ्या भुभुक्कारामुळे तेथील स्त्रियांचा काम शांत होऊन त्या गर्भवती होत असत. परंतु राणी मैनाकिनीला हिला नर आणि नारी कामभावनेने प्रेरित होऊन परस्परांशी प्रणयचेष्टा करून मैथुन सुख उपभोगता हे असे तिने ऐकले होते. तसे मैथुन सुख आपल्याला का मिळू नये यासाठी माझ्या भेटीची इच्छा धरून ती अनुठानास बसली आणि प्रदीप्त यज्ञकुंडात माझ्या नावाने स्वतःच्या मांसाच्या आहुत्या देऊ लागली. असे 12 वर्ष खडतर अनुष्ठान केल्यामुळे मी अत्यंत क्रुश झाली. ती अत्यंत क्रुश झाली, परंतु तिचा निश्चय जराही ढळला नाही. ते पाहून मी तिच्यासमोर प्रकट झालो. मला पाहून ती आनंदी झाली. माझ्या चरणांना घट्ट धरून म्हणाली, हनुमंता, तुझ्या बुभुक्कारामुळे येथील स्त्रियांना काम होऊन शांत होऊन त्यांना गर्भधारणा होते. परंतु मला तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून सुख मिळवावे असे वाटते. तिन्ही लोकात सर्वत्र पशुपक्षी मानव इतर सजीव काम सुख मिळवतात. तो प्रसंग आम्हाला स्वप्नातही येऊ नये अशी आमच्या कर्माची सद्यस्थिती आहे. यासाठी ते काम सुख आम्हाला प्रत्यक्ष तू ते दे. तिने मनातील इच्छा सांगितल्यानंतर मी तिला समजावून सांगितले आणि ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करणाऱ्या मला तिची इच्छा पूर्ण करणे केवळ अशक्य होते. पण तिने केलेल्या तपश्चर्येला न्याय देणे ही आवश्यक होते. म्हणून मी तिला म्हणालो, पुढे उपरीचर वसूंचा पुत्र म्हणजे कविनारायण अवतार घेणार तो मच्छिंद्रनाथ नावाने ख्यात कीर्तिमान होईल. ते समर्थ योगी असतील, ते येथे येतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. आणि मी अशा प्रकारे तिच्या अट्टहासातून स्वतःची सुटका करून घेतली. परंतु तिला दिलेल्या शब्दाची पूर्तता करणे बाकी आहे. तेव्हा हे मच्छिंद्रनाथा, माझे वचन तू पूर्ण कर आणि तिचे मनोरथ पूर्ण कर. शैल्यदेशी जाऊन मैनाकिनीला तुझा सहवास दे. तुझे हे काम करण्यास तू समर्थ आहेस. त्यामुळे माझी शब्दातून मुक्तता होईल. माझ्यावर तुझे उपकार होतील. मारुतीचे एवढे सविस्तर बोलणे ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांपुढे मोठे संकट उभे राहिले. ते म्हणाले, तुझे कार्य मला आपत्तिकारकच आहे. कठोर ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करणारा मी श्रीराज्यात जाऊन
श्रीसुखाच्या भोगात रममान झालो तर माझा दुर्लौकिक होईल. त्यामुळे नाथपंथाची दुर्कीर्ती होईल. लोक मला नावे ठेवतील. श्रीसुखाच्या मोहामुळे किती जण तपभ्रष्ट झाले आहेत हे सर्व ज्ञात आहे. त्यामुळे मला हे काम मान्य नाही. मला नसत्या संकटात लोटू नको. मच्छिनाथांचे बोलणे ऐकून मारुतीराय म्हणाले, मी तुझे काहीही ऐकणार नाही. आपल्या मैत्रीसाठी तुला हे काम करावेच लागणार. ही पूर्वपरंपरागत अनादिकालापासून चालत आलेली रूढ नीती आहे. म्हणून भोग घेतल्याचा दोष नाही. जसे 99 मारुती त्याप्रमाणे तूही 99वा मच्छिंद्र असा क्रम चालत आला आहे. तुझ्यापासून तिला मीननाथ नावाचा पुत्र होईल. तो उपरीचर वसूचा अवतार असेल. हे त्रिवार सत्य आहे आणि अनिवार्य आहे. यावर मच्छिनाथांनी हो ना करीत कसेबसे मारुतीला आश्वासन दिले व प्रथम मी सर्व तीर्थयात्रा करील व नंतर श्रीराज्यात जाईल. मारुतीरायांनी ती गोष्ट मान्य केली. त्यांच्या मनावरील चिंताभार कमी झाला. त्यानंतर त्यांनी परस्परांना नमस्कार करून एकमेकांचा निरोप घेतला व ते आपापल्या कामासाठी निघून गेले. अलख निरंजन आदेश.